पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। तर आपण जाणून घेऊया दादा, जो आजचा जो कुणबी समाजाचा मोर्चा आहे त्याला तुम्ही काय सांगू शकता? छत्रपती जय कुणबी। छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला दिलेलं आरक्षण 27% आरक्षण हे आमचं अबाधितच राहिलं पाहिजे, यासाठी आम्ही बहुसंख्येने इथं हजर राहिलेलो आहोत। दुसरी गोष्ट, जरांगे पाटील हा आमच्या समाजामध्ये 27%मध्ये घुडखोरची करत आहे, तर त्याला चांगला चाप बसावा या दृष्टिकोनातून आम्ही इथं सगळे एकत्र आलेलो आहोत। आणि आमची ही मजबूती आहे ते आम्ही अख्ख्या जगाला दाखवून देऊ की आमच्या आरक्षणामध्ये अजिबात कोणाला आम्ही घुसून देणार नाही अजिबात। तर मंडळी, आपण पाहू शकता भानंग गावातील आज तरुण कुणबी समाज आज हजारोनी जमा झालेले आहेत। धन्यवाद साहेब। आपण काय सांगू शकता या मोर्चाबद्दल? कुणबी उन्नती संघ तळा, शाखा तळा, गाव भानंग, खूप मेजॉरिटीने आम्ही या मोर्चासाठी सहभागी झालेलो आहोत। जो आरक्षणाचा मुद्दा आहे, हा आरक्षणाचा मुद्दा आमचा 27% जो आरक्षण होता तो आता मराठा यांच्यामध्ये मराठा समाज सामील करून घेत आहे। तो हा आमचा आरक्षण आमच्यामध्येच बाधित राहायला पाहिजे, त्याच्यामुळे कुणाचा वाटा, सिंहाचा वाटा होता कामा नये, ह्याच्यासाठी या मोर्चासाठी आम्ही सामील झालेलो आहोत। म्हणजे आजचा तुमचा मोर्चाचं मेन उद्दिष्ट आहे की तुमच्या झालेला अन्याय जो मराठा समाज दिला आहे त्याबद्दल तुमचा हा मोर्चा आजचा? हो, नक्कीच त्याबद्दलच मोर्चा आहे। कारण आमची भावी जी पिढी आहे त्या पिढीच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज लढत आहोत आणि त्याच्यासाठीच आम्ही आजच्या मोर्चाला आलेलो आहोत। आज हे तरुण मंडळी जमा झाले आहेत, त्यांना तुम्ही काय सांगू शकता मोर्चा संदर्भात? तरुण मंडळीला मी हेच सांगेन की बघा, आपली मायबाप लेकरं आहेत आपली, त्यांच्यासाठी आपण झटत आहोत आणि त्या न्याय हक्कासाठी आपण सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे। म्हणून आपण एक भानंग गाव म्हणून या समाजासाठी संपूर्ण गाव इथे हजर राहिलेलं आहे आणि सगळ्यांना मी विनंती करतो की असं ह्याच्या पुढे पण पुढचा लढा आपल्यासाठी लढायचा आहे। आपण पाहिलात आज भानंग गावातील सर्व समाजबंधू इथे मोठ्या संख्येने मोर्चाशी सामील झाले आहेत। धन्यवाद साहेब।